नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। कोल्हापुरातील पती पत्नीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू नाही तर कुख्यात गुंडाने दगडाने ठेचून केला खून, कारण काय? शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पाणलोट क्षेत्रालगत असलेल्या नीनू यशवंत कंक वय 70 व रखुबाई नीनू कंक वय 65 यांच्या खून प्रकरणी अट्टल चोरट्याला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली। विजय मधुकर गुरव वय 35 राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी असं त्याचं नाव आहे। दगडाने ठेचून त्याने कंक दाम्पत्याला संपवल्याचे समोर येत आहे। मात्र हे खून त्याने नेमके कोणत्या कारणातून केले याचा शोध पोलीस घेत आहेत। संशयिताला आज न्यायालयात हजर करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की निनाई परळीपैकी गोलिवणे वसाहतीजवळ कंक दाम्पत्य शेळीपालन करत होतं। रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या शेडपासून काही अंतरावर मिळून आले। झोपडीवजा घरापासून काही अंतरावर दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी पसरल्याने एकच खळबळ उडाली होती। मात्र वन विभागाकडून हा हल्ला कोणत्याही वन्य प्राण्याकडून झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने पोलिसांनी तपास गतिमान केला होता। या परिसरातील एका फार्म हाऊसमध्ये मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही जणांच्या संशयास्पद हालचाली मिळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेने स्थानिक पातळीवर माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलं होतं। तसेच कंक दाम्पत्याचा खून असल्याचे समोर आल्याने यामागील कारण व संशयितांचा शोध सुरू करण्यात आला। अट्टल चोरटा विजय गुरव याचाही या परिसरात वावर असल्याची महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याने पोलीस त्याच्या मागावर होते। संशयित विजय गुरव याच्यावर मोटरसायकल चोरीचे 20हून अधिक गुन्हे दाखल आहेत। तसेच यापूर्वी खुनाचाही गुन्हा दाखल आहे। बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात तो पसार होता। मात्र संशयित गुरव हा कंक दाम्पत्याच्या संपर्कात कसा आला, त्यांच्या शेडकडे तो का गेला, कंक यांच्याशी वाद होण्यामागील नेमके कारण काय, कंक यांच्यासोबत त्याची पूर्वी ओळख होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत। त्याने शेळ्या मेंढ्या चोरीचा प्रयत्न वगैरे केला होता का, याचीही माहिती घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।